टाकल्याबरोबर म्हणले जरा मोठाच होता काही. काय म्हणले देव? जरा मोठा होता म्हणले. तिथं डोंगरा एवढं आलेत, तिथं तरतायत शिळा दगड वानराच्या हातानं. जरा लहान घेतला, सेब एवढा घेतला, ऍपल एवढा, त्याच्यावर सही केली राम आणि पाण्यात सोडलं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पाण्यात सोडल्याबरोबर ते एका क्षणात खाली. म्हणजे हा पण जरा मोठाच होता काही. अजून थोडासा एक चिकू एवढा घेतला आणि त्याच्यावर राम नाव लिहिलं आणि टाकला पाण्यात. टाकल्याबरोबर बुडाला. जाऊ द्या म्हणले, आपलं कामच नाहीये, करता येत वाढणार करू द्या, जाऊ द्या म्हणले. माग फिरायचं विचार केला. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण नवीन नवीन गाडी शिकतो, मोटरसायकल, स्कूटी, आणि शिकता शिकता आपण पडतो सुद्धा, बरोबर आहे? न पडता शिकता येते का? सायकल, मोटरसायकल, स्कूटी, एकदा तरी पडतोच माणूस. बरं, पडल्यावर सगळ्यात आधी आपण काय विचार करतो? आपल्याला किती लागले? नाही, आपल्याला कोण पाहिलं तर नाही, बरोबर आहे ना? याचा अर्थ सगळेजण एकदा पडले, बरोबर? राम प्रभूनं सुद्धा तेच विचार केला. दगड नाही तरला का आपल्या हातानं? नको तरू दे, पण आपला अपमान झालेला कोण पाहिला तर नाही. माग वळून पाहिल्याबरोबर खांद्यावर गदा आणि हसतायत. कोण? हनुमंत. अरे हनुमंता, तू कधी आलास? म्हणजे मालक पहिल्याच दगडाला आला. माझ्या समोर तीनही बुडाले, मी पाहिले. म्हणले तेरी भी चूप मेरी भी चूप. कुणाला काही कबूल. मराठी का नाही कबूल सांगणार नाही, म्हणले सांगणार नाही. सेतू बंधनाचं काम चालू आहे. 100 योजन सेतू बांधला. दररोज किती बांधला त्याचा सुद्धा उल्लेख आहे, पण ते तितक्या स्टेप बाय स्टेप केलं तर आपल्याला भरपूर वेळ लागेल. आणि आपल्याला नियोजित वेळेमध्ये राम प्रभूला, रावणाला मारायचं, अयोध्येमध्ये आणायचं देवाला, राजाच्या गादीवर बसवायचं, राज्याभिषेक करायचंय. 9:30 वाजले. चला. मला बरेच जण म्हणतात महाराज वेळ कसा जातो कळतच नाही. त्याच स्पीडनं घड्या चालू आहेत. मी माझी घडी पुढे फिरवू शकतो, तुमच्या घड्या तुमच्या हातात आहेत. मला बरेच महिला मंडळी, श्रोते मंडळी म्हणले महाराज वेळ कसा जातो तेच कळत नाही. मला माझा मोबाईल घडी पुढे पळवता येईल, तुमचे मोबाईल तुमच्या जवळ आहेत, कसे पळतायत तुम्हाला माहित, बरोबर? चला. सेतू बंधनाचं काम चालू झालं आणि सेतू बंधनाचं काम पाहिलं एका खारुताई. माहित आहे काय म्हणतात तुमच्याकडं? तिची झाडावर असते, शेंगदाणे जमा करते, कापूस जमा करते. काय म्हणायचं तिला? खारुताई. रामाच्या जवळ आली. मला तुमच्या या कार्यामध्ये काहीतरी काम द्या. त्यावेळेला राम म्हणला, बाई हे मोठे मोठे वीर राक्षस वानर आहेत, हे सगळे काम करतायत, तुला काय काम देणार? पायाखाली दबशील, मरशील, जा बाजूला. पण तिला त्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं होतं, मनातून इच्छा होती. ती गेली, मातीमध्ये लोळली, अंग मातीत भरवलं आणि जिथं ते काम चालू होतं सेतू बांधायचं, आपण त्याला पूल बांधण्याचं म्हणू. सेतू म्हणल्याच्या नंतर बऱ्याच जणांना आजच्या काळामध्ये कळत नाही. पूल बांधण्याचं जिथं काम चालू होतं तिथं येऊन आपलं अंग झाडलं. किती माती पडली असेल? एक चमचाभर. रामप्रभूनं हातावर घेतलं तिला. थकली अशील ग, पाठीवरून हात फिरवला. जगाच्या पाठीवर जा. पूर्ण जग, भारतामध्ये जी खार सापडते ती अख्ख्या जगाच्या पाठीवर नाही सापडणार. ती रामप्रभूच्या हाताची खून. नॅशनल जिओग्राफी पाहत राहा, त्याच्यावर सगळ्या जाती तुम्हाला त्या खारीच्या पाहायला मिळतील. चला. सेतू बंधनाचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आणि एक दिवस ते काम पूर्ण झालं आणि आता दुसऱ्या तीरावर लंकेमध्ये सगळी वानर सेना पोहोचलेली आहे. नळ नीळ जामवंत सगळेजण पोटभर खाऊन घेतलं सगळ्या वीरांनी त्या राक्षसाच्या नगरीमध्ये घुसून. पण रावणाची हिम्मत नाही झाली. कोण आहे तुम्ही? कशामुळे आलात माझ्या राज्यामध्ये? कारण त्यानं एका वीराची ताकद पाहिली होती, हनुमंताची. सगळ्या वानर सेनेला नाही अडवू शकला तो. खाऊ द्या म्हणला, काय खायचं ते.
आणि मीटिंग बसली. रामप्रभूनं सगळ्या वीरांना बोलवलं आणि काय करायचं, पुढचं काय करायचं. त्यावेळेला म्हणले महाराज आता काय विचारायची गरज काय, युद्ध करायचं, युद्ध करायचं. आपण आलो कशासाठी, फळं खाण्यासाठी, युद्ध करायचं. प्रत्येक जण म्हणू लागला युद्ध करायचं. पण एक जण पुढे आला, एक जण हात जोडले रामा पुढं, मालक माझा ऐका, युद्धाचा निर्णय एवढ्या लवकर नका घेऊ. जामवंत होते ते, जामवंत काय म्हटले, युद्धाचा निर्णय एवढ्या लवकर नका घेऊ, माझा ऐका. म्हाताऱ्याचं डोकं फिरलं. म्हणले काय, म्हणले बाकीचे वीर, वानरवीर वयस्कर होते, जामवंत. आणि वयस्कर माणूस, तरुणाचं जसं रक्त असतं, आपण म्हणतो गरम रक्ताचं आहे, जसं जसं वय वाढतं माणसाला अनुभव येत राहतात, अनुभव. आणि त्या जामवंताचे अनुभवाचे बोल होते, अनुभवाचे. काय म्हणतोय तो, एवढ्या लवकर युद्धाचा निर्णय नका घेऊ. मग साम दाम दंड भेद सगळे मार्ग. मग सगळ्यात आधी आपण एक माणूस पाठवू म्हणले बोलण्यासाठी. म्हाताऱ्याचं म्हणणं सगळ्याला पटलं. ठीक आहे, पाठवू. कोणाला पाठवायचं, सगळेजण म्हणले अरे आहे ना आपला हनुमंत, आहे ना आपला हनुमान, हनुमानाला पाठवू. पण जामवंतजी म्हणले माफ करा, पण हनुमानाला नाही पाठवायचं. काय म्हणले जामवंत, हनुमानाला नाही पाठवायचं. म्हाताऱ्याचं डोकं फिरलं. म्हणले अजून हनुमानाला का नाही पाठवायचं, किती वीर आहे आमचा हनुमान. म्हणले मान्य आहे तुमचा हनुमान वीर आहे, पण प्रत्येक वेळेला जर आपण हनुमंतालाच पाठवायला लागलो तर रावणाला वाटेल की याच्यामध्ये याच्यापेक्षा शहाणं दुसरं कोणी नाही. म्हणजे हनुमंतापेक्षा दुसरा वीर कोणीच नाही रामाजवळ. पुन्हा पुन्हा हनुमान, पुन्हा पुन्हा हनुमान, पुन्हा पुन्हा हनुमान. या वेळेला दुसरा कोणीतरी पाठवायचा. मग पटलं सगळ्याला जामवंताचं म्हणणं. म्हाताऱ्याचं म्हणणं पटतं, पण कधी पटतं, थोडं उशिरा पटतं. तरुण मंडळीला म्हाताऱ्यांचं म्हणणं पटतं. घरामध्ये पण म्हातारा असू द्या कोणी, ते म्हातारा काहीतरी अनुभवाचे बोल सांगतो, म्हातारा असू द्या, म्हातारी असू द्या, पण त्या म्हातारीचं पहिल्यांदा कोणी ऐकत नाही. उशिरा पटतं त्याचं म्हणणं, उशिरा पटलं. पण आता कोणाला पाठवायचं, हनुमंताला नाही पाठवायचं. दुसरा कोण आहे ना, अंगद. बोले अंगद महाराज की. अंगदजी निघाले कशासाठी, त्याला शिष्टाई म्हटले. शिष्टाई शास्त्राच्या भाषेमध्ये शिष्टाई. शिष्टाई म्हणजे मध्यस्थी. बोलून चालून काही मार्ग निघतो का, बोलून चालून. युवराज अंगद म्हणजे बालीचा मुलगा. बाली कोण, बाली त्याला रामानं झाडाच्या मागे लपून बाण मारला, त्याचा त्या बालीचा मुलगा म्हणजे अंगद. अंगद जेव्हा लंकेमध्ये प्रवेश केला, अंगदानं वेशीमधून आत गेल्याबरोबर लहान मुलं घाबरले आणि घाबरून आपल्या आई बापाला म्हणायला लागले, घराचे दरवाजे बंद करा घराचे दरवाजे. अरे कशामुळे बंद करा, वो गदावाला बाबा आया है, उस दिन जो लंका जला के गया था वही गदावाला बाबा है. कारण अंगद आणि हनुमान सारखेच दिसायचे, अंगद आणि हनुमान जवळपास सारखेच दिसायचे. वो गदावाला बाबा आया है, दरवाजे बंद करो. रावणाच्या दरबारात पोहोचले. रावणाच्या दरबारात पोहोचल्याच्या नंतर रावणानं प्रश्न विचारला, अरे कोण तू, कोण. त्यावेळेला सांगितलं, मी अंगद नाम बालिका बेटा. अंगद नाव आहे माझं आणि बालीचा मुलगा आहे, बालीचा. बाली. रावण घाबरला बालीचं नाव ऐकल्याबरोबर. अंगदाच्या बापाचं नाव बाली. बाली म्हटल्याबरोबर घाबरला तरी काय म्हणतोय पहा, अरे तू बाली का बेटा है, बरेत का रे बाबा, बरेत का तुझे. बाली नाम का बंदर सुना था हमने. काय म्हणतोय रावण, बाली नावाचा वानर आम्ही ऐकलं होतं मी. हो. त्या वेळेला अंगद काय म्हणतो, अरे सुना था, माझा बाप एकदा समुद्राच्या काठावर आंघोळ करायला आला होता. कोण, तो बाली. अंगद म्हणतोय, आणि त्यावेळेला तू त्याची छेड काढली, त्याला चिडवलं. त्यावेळेला तुला उचलून आणला होता, उचलून. कोण, बालीनं. कोणाला उचललं, रावणाला उचललं होतं. रावणाला सहज एका हातात उचलून आणलं होतं. आणि आणल्याच्या नंतर त्यावेळेला हा जो अंगद आहे की नाही आता वीर, तो अंगद पाळण्यात होता, पाळण्यात होता अंगद. आणि ते बालीला असं धरून आणलं सहज एका हातात, त्या बालीनं रावणाला.
लहान बाळानं त्या अंगदानं पाहिलं की खेळणं खेळणं म्हणजे बाली पुढे खेळणाच होता रावण. एवढा वीर होता बाली. 10 तोंडाचा रावण पाहिला आणि अंगद म्हणू लागला मला हे खेळणं पाहिजे. आणि पाळण्यात झोपलेल्या अंगदाच्या वर ते बांधलं. काय बांधतात पाळण्याच्या वर? ते लहान मुलाचा पाळणा. पाळण्याच्या वर काय बांधतात? कपडे. त्याला चिमण्या चांदण्या काय म्हणतात सांगा, मोठ्यानं सांगा. काहीतरी असतं, पाळणा असतो आणि पाळण्याच्या वर असा कपडा बांधलेला असतो. त्या कपड्याला चिमण्या, पोपट, झोपल्या का काय? चांदवा. चांदवा, हा चांदवा म्हणतात. त्या चांदव्यामध्ये उलटा बांधला. उलटा एक पाय धरला बालीनं आणि एक पाय धरून अंगदाच्या पाळण्याच्या वर बांधलं. पाळण्याच्या वर त्याला कोणाला? रावणाला बांधलं होतं. 10 मुकुटे ज्याचे शिरी त्यासी धरोनी वानरी अंगदाच्या पाळण्यावरी खेळण्यावरी टांगिला. खेळण्यासारखं टांगलं त्याला. अंगद लहान होता. अंगद लहान. लहान बाळाला काय म्हणायचं संस्कृत मध्ये? शिशु. लहान मुलाला काय म्हणतात संस्कृत मध्ये? शिशु. सोप्या भाषेत सांगू का? ज्याला शी करायची कळत नाही आणि ज्याला कळत नाही त्याला शिशु म्हणायचं. अंगद लहान होता. मग लहान अंगद पाळण्यात खेळतोय आणि त्याला रावणाला 10 तोंड्याचं खेळणं वर उलट बांधलंय. एकनाथ महाराज वर्णन करतात. हो काय? अंगदाचे मूत रिचवे रावणाच्या मुखात विष्टामूत्र हाते चिवडीत भरे भरे सर्वांग समजेना. जे शी आणि शू करायचा अंगद ते सगळं रावणाच्या मुखात पडायचं. रावणाच्या मुखात. चला नुसतं वाली ऐकला नाही. अरे मी त्याच वालीचा मुलगा आहे. तोच मुलगा आहे. मी पाळण्यात होतो आणि तुला उलटा बांधला होता. उलटा. बरेत का रे बाबा? काय म्हणतोय रावण? पहा अजूनही त्याची भाषा. बरेत का रे बाबा? बाबाला जर भेटायचं असेल तर तुला स्वर्गात जावं लागेल. अंगद म्हणतोय. अंगद बाबा बरेत का? स्वर्गात जावं लागेल. अरे म्हणजे स्वर्गात म्हणजे ज्यांची पत्नी चोरून आणलीस त्या राम प्रभूनं मारलं बालीला. अरे बापाच्या खुन्यासोबत तू आज माझ्या समोर उभा आहेस. बापाच्या खुन्याच्या बाजूने लढतोयस. माझ्या पार्टीत ये. माझ्या पार्टीत सेनापती पद देतो तुला. पाया पडतोय. पाया. रावण कोणाच्या? एकेका त्या वीराच्या अंगदाच्या. ये माझ्या पार्टीत. पण पार्टी बदलायला काय? वानर सेनेतले वीर आजच्या माणसासारखे होते का? विचार करा. वानरांनी साथ दिली देवाची म्हणून बरं झालं रामाची. आजकालचे आपल्यासारखे जर माणसं सोबत नेले असते ना रामप्रभूनं अर्ध्यानं तर पार्टीच बदलून रावणासोबत गेले असते. रावणाच्या पार्टीत. हा लालूच दिली असती ना. 1-1 तोळा देतो. काही कमी नव्हती ना त्याच्याजवळ. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. 7 कोटी घरं शुद्ध 24 कॅरेट सोन्याची होती. जर म्हणले असते ना 1-1 तोळा देतो, माणसांनी काय विचार केला असता? अरे 90च्या जवळपास गेले. 85. रामाकडं काय भेटणार आहे? चला तिकडं. माणसांनी पार्टी बदलली असती. पण वानर होते म्हणून देव जिंकले बरं का. म्हणून माणसावर भरोसा नाही. चला त्यावेळेला अंगदानं सांगितलं पत्नी देऊन टाक देवाची आणि शरण जा. शरण. त्यावेळेला नाही म्हणतो तो. त्यावेळेला 2-4 राक्षस आले. काय झालं? रावणाला राग आला आणि अंगद जेव्हा म्हटला रामाला शरण जा, तो दयाळू आहे, माफ करेल तुला. रावणाला राग आला आणि आदेश दिला, अरे पकडा रे त्याला, पकडा. 2-4 राक्षस धावून आले. धावून आल्याबरोबर अंगदानं शेपटीत गुंडाळून समुद्राच्या काठावर फेकले. त्यांचे मुकुट रामाच्या पुढं पडले. रामाच्या पुढं त्या राक्षसांचे. त्यावेळेला हनुमंताला विचारला, अरे हा काय प्रकार आहे? तेव्हा हनुमंत काय म्हणतो, आपल्या अंगदानं खेळ चालू केला म्हणले तिथं. कशाचा? धरून फिरवायचा आणि मारायचा. साम दाम दंडभेद सगळे मार्ग बोलून चालून जे मिटवायचा प्रयत्न होता तो देखील आता प्रयत्न फसला.
रावण ऐकायला तयार नाही, कारण अहंकार अहंकार. असं म्हणतात, रावणाच्या पत्नीनं मंदोदरीनं सुद्धा विनंती केली बरं का. मंदोदरीनं सुद्धा विनंती केली, मालक देऊन टाका त्यांची पत्नी, सन्मानपूर्वक परत द्या. पण नाही दिली त्यानं. एकदा सगळं झालं, युद्ध संपलं, रामप्रभू गादीवर बसले आणि एके दिवशी कौशल्यामाईनं विचारलं रामाला, आई जवळ बसली आणि जवळ बसून रामाला विचारलं, राम मैंने सुना है तूने रावण को मारा. एक एक शब्द नीट आहे का. कौशल्या विचारती रामाला, राम मैंने सुना है, मी असं ऐकलंय तूने रावण को मारा. त्यावेळेला रामप्रभू काय म्हणतायत, मां रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा. कळालं. मी पणानं मारलं त्याला, मी पणानं. त्याला अहंकार म्हणतात, अहंकार, अभिमान. आणि त्या अहंकारापायीच माणसाचा सर्वनाश होतो, सर्वनाश. म्हणून म्हणत असतो जमिनीवर राहत जा, जास्त हवेत नाही उडायचं. रावणाचा अहंकार टिकला नाही, तुमचा आमचा काय टिकणार आहे. आपल्याकडे आहेच किती, असणारच किती आपल्याकडं. 4-5 फ्लॅट, 2-4 जागी गावाच्या बाहेर कुठेतरी प्लॉट, 5-50 एकर जमीन, 2-4 गाड्या, 2-4 मुलं. याच्यापेक्षा काय. मला एक जण, माणसाला अभिमान किती असतात पाहणं. एक जण म्हणला, महाराज 2 मुलं आहेत. म्हणलं काय नवल, 10-10 होतात म्हणलं, आणि वेगवेगळ्या रंगाचे होतात. प्राण्यांना कशाचाही अहंकार कोणाचा टिकला नाही. भीमासारखा गदादारी कोणी नाही जगामध्ये, पण त्याचा टिकला का. दोघांचे नगर सोन्याचे होते. एक रावणाची नगरी लंका सोन्याची आणि दुसरी कृष्णाची द्वारका सोन्याची. एकाची जळाली आणि एकाची बुडाली समुद्रात. काही राहिलं. तुमचं आमचं घेऊन बसलात कुठे. ज्या तुम्ही म्हणता आज माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, प्लॉटिंगचीच आहे सगळी, मुंबई पुणे हायवेवर. या जमिनीचे या आपल्यापूर्वी कितीतरी शेकडो मालक होऊन गेले. कितीतरी जणांच्या नावावर ही 7-12 होती अगोदर. का तुम्हीच पहिले मालक आहे जमिनीचे. नाही. म्हणून माणसानं कधीही हवेत नाही राहायचं, जमिनीवर राहायचं, जमिनीवर. परत आलाय अंगद आणि अंगदानं सांगितलं, हो युद्ध अटळ आहे, युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. मग लागा युद्धाच्या तयारीला. लंकेमध्ये सुद्धा रावणानं मीटिंग घेतली आणि सैन्याच्या 4 तुकड्या केल्या, 4 तुकड्या. 4 वेशीवर, 4 दिशेला 4 तुकड्या पाठवायच्या ठरल्या. वानर सेनेचे देखील 4 भाग करण्यात आले. 4 दिशेनं 4 वेशीमधून लंकेमध्ये प्रवेश करायचं ठरलं. दुसरा दिवस उजाडला, सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्याबरोबर तिकडं तयारी चालू आहे का. तयारी चालू आहे. रावण दादा आले का आपले. रावण दादाच म्हणावं लागेल. उगत तुमच्या आमच्यावर एखादा बांधर सोडला त्याने तर आपण मरायचं ना नाहक. रामप्रभू तयार आहेत. ओके, 10 मिनिटांमध्ये त्यांना तयार राहायला सांगा. सूर्योदय झाला, रणवाद्य वाजायला लागली, ढोल नगाडे वाजू लागले. रामप्रभूचं सैन्य, पूर्ण वानर सेना रामप्रभूच्या नावाचा जय जयकार करते. बोले प्रभू रामचंद्र भगवान की. जसा रामाचा जय जयकार होऊ लागला, रावणाची सेना सुद्धा तिकडे जय जयकार करू लागली. दशानन महाराज की, रावण महाराज की. तिकडे वीर होते, इकडे सुद्धा वीर. हनुमान होता, तिकडे कुंभकर्णासारखा होता. इकडे सुग्रीव होता, तर तिकडे इंद्रजित होता. इकडे लक्ष्मणजी आहेत, इकडे मेघनाथ, इकडे जामवंत आहे. असे एक नाही अनेक वीर दोन्ही सैन्यामध्ये, कोणी कोणाला कमी नाही. युद्ध सुरू झालं. हे युद्ध फक्त रामाचं आणि रावणाचं नव्हतं. हे युद्ध प्रकाशाचं आणि अंधाराचं, न्याय आणि अन्यायाचं होतं, सत्य आणि असत्याचं युद्ध. पहिला दिवस संपला, सूर्यास्त झाला आणि सूर्यास्त झाल्यावर युद्ध विराम झाला. युद्धाचे पूर्वीच्या काळी नियम होते. सूर्योदय झाल्याच्या नंतर युद्ध चालू व्हायचं आणि सूर्यास्त झाला म्हणजे दिवस मावळला की युद्ध थांबल्या जायचं. पण आता तसं नाही. आता सगळे कार्यक्रम रात्रीलाच होतात. इकडून एक मिसाईल, तिकडून एक रॉकेट, इकडून एक मिसाईल. अंधार पडला की सीमेवर गोळीबार चालू होतो, घुसपेट चालू होते.
पण पूर्वीच्या काळी युद्धाचे नियम होते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युद्ध चालायचं. सूर्यास्त झाला आणि युद्धविराम झाला. एक दिवस युद्धाचा संपला. एका दिवसामध्ये रावणाची अर्धी सेना समाप्त झाली. रावणाची अर्धी सेना. रावण चिंतातूर आहे, चिंतातूर आहे. अरे बहुत ताकदवर आहे, तपस्वी, खूपच ताकदवान आहे ना. इंद्रजिताचा आणि रावणाचा संवाद चालू झाला. इंद्रजित म्हणजे मुलगा आहे रावणाचा. इंद्रजित प्रतिज्ञा करतो, दोघांपैकी एका भावाला, राम असो की लक्ष्मण असो, दोघांपैकी एका भावाला उद्या संपवतो. दुसरा दिवस उजाडला, सूर्योदय झाला. दोन्ही सैन्यानं जय जयकार केला. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की आक्रमण. इंद्रजित युद्ध करतो. ज्यानं इंद्रावर विजय मिळवला त्याचं नाव इंद्रजित. तो युद्ध करायला आलाय. सावधान, कहां हो लखन, कहां हो हनुमान. इंद्रजित वीर होता. सावधान, घनघोर युद्ध. सगळी वानर सेना परेशान झाली. बरेच वानरवीर मारले गेले. राम प्रभूने लक्ष्मणाला आदेश दिला, अरे लक्ष्मणा, हा इंद्रजित जर असाच युद्ध करायला लागला, आपली वानर सेना मारल्या चालली, जा बरं बघ त्याच्याकडं. लक्ष्मण भैया आणि इंद्रजिताचं युद्ध सुरू झालं. दोघंही एकमेकावर बाणांचा वर्षाव करतायत, शस्त्रास्त्रांचा मारा करतायत. इंद्रजितानं त्यावेळेला एक वीरघातिनी शक्ती फक्त मध्यभागी एक रस्ता करून ठेवा. थोडं सरका, फक्त एक येण्यासाठी त्यांना रस्ता ठेवायचा आपल्याला. त्या दीदीला समोर बसवा. ये बेटा समोर ये. हा बस आता चालू नका, मी सूचना करतो. नाना महाराज, मी सूचना केल्यावर आणा. चला, युद्ध सुरू झालं. इंद्रजित आणि लक्ष्मण दोघही कोणी कोणाला कमी नाही. त्यावेळेला इंद्रजितानं एक वीरघातिनी नावाची शक्ती काढली. वीरघातिनी. आणि धनुष्यावर बाण चढवला त्या वीरघातिनी शक्तीचा. त्यावेळेला अयोध्येमध्ये भरत, कौशल्या त्यांना अपशकुन होऊ लागले. सीता मातेला अपशकुन होतात. त्यावेळेला ती वीरघातिनी शक्ती आली आणि लक्ष्मणाला लागल्याबरोबर लक्ष्मणाला मूर्छा आली. बेशुद्ध अवस्थेमध्ये लक्ष्मणजी खाली पडले. सूर्यास्त झाला, दिवस मावळला आणि त्या दिवसाचं युद्ध संपलं. सगळेजण जमा झाले रामप्रभूच्या जवळ. सगळेजण जमा झालेले पाहिले, पण माझा लक्ष्मण कुठं दिसत नाही. सर्वांना विचारलं, माझा लक्ष्मण कुठं आहे? त्यावेळेला हनुमंतानं लक्ष्मण भैयाला उचलून आणलं, हातावर उचलून आणलं. लक्ष्मण मूर्छा आलेला. रामप्रभू रडायला लागतात. हृदय भरून आलं, अरे माझा भाऊ बेशुद्ध पडलाय, वीरघातिनी शक्ती लागली. देव रडतोय. सगळे वानर रडायला लागतात. त्यावेळेला बिभीषणानं सांगितलं, मला घाबरू नका. लंकेमध्ये सुषेण नावाचा एक वैद्य आहे आणि त्या सुषेण नावाच्या वैद्याला सगळे औषधोपचार माहित आहेत. या प्रसंगातून काय शिकायचं एक सांगतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीमध्ये एक पुसटशी अशी रेष असते. माणसानं श्रद्धा ठेवली पाहिजे, अंधश्रद्धा मनातून काढली पाहिजे. आजकाल बरेच लोक असे म्हणतात, मी पैशाचा पाऊस पाडतो. बरोबर आहे, पैसे डबल करून देतो. मला तुम्ही 1 ग्राम सोनं द्या, मी तुम्हाला 2 ग्राम करून दाखवतो. मी मंत्र मारून कोणता आजार बरा करतो. पण एक लक्षात घ्या, स्वतः ज्याचं नावच एक प्रकारचा मंत्र आहे, राम, त्या रामाला सुद्धा जगातला मंत्र पाठ नव्हता अशी गोष्ट होऊ शकते का? सगळे मंत्र त्याच्यापासूनच तयार, त्या रामापासून. मग स्वतःच्या भावाला जेव्हा शक्ती लागली त्यावेळेला रामाला सुद्धा एखादा मंत्र मारता आला असता आणि त्या लक्ष्मणाला उठवता आलं असतं. पण रामानं ते केलं का? नाही. त्याच्यामुळे म्हणतो, कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका. मंत्र मारल्यानं जर आजार बरा झाला असता तर रामप्रभूनं मंत्र मारून लक्ष्मण उठवला असता, शक्ती लागलेला.
पण त्यावेळेला सुषेण वैद्यालाच बोलवलं, सुषेण वैद्याला, आणि त्या सुषेण वैद्यानं सांगितलं लक्ष्मणाला उपचाराची गरज आहे, एका झाडपाल्याची औषधीची गरज आहे. बरोबर, म्हणून अंधश्रद्धा नाही ठेवायची, श्रद्धा असली पाहिजे. रामाला सुद्धा सगळ्या विद्या येत होत्या, मंत्र मारून भावाला उठवता आलं असतं, पण नाही. त्याला आदर्श प्रभू श्री राम म्हटलेलं आहे. आदर्श कशामुळं? ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्याच्यामुळे. चला, सुषेण वैद्यानं सांगितलं उद्या सकाळी सूर्योदय होण्याच्या आधी, दुसरा दिवस उजाडण्याच्या आधी, सूर्य निघायच्या आधी याला एक वल्ली, तिचं संजीवनी नाव, ती संजीवनी आणावी लागेल. कुठे संजीवनी? द्रोणागिरीवर, द्रोणागिरी पर्वतावर. कोण जाणार? पुन्हा देवानं हात जोडले हनुमंता पुढे. देवानं, तुझ्याशिवाय नाही माझा भाऊ वाचणार. निघाले हनुमंत, हनुमंत निघाले, एक घोषणा केली, बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की. हनुमंतानं उड्डाण केलं, हनुमंत निघाले. रामानं सांगितलं हनुमंता सूर्य उगवण्याच्या अगोदर ये, सूर्य उगवण्याच्या. हनुमंतानं सांगितलं मालक घाबरू नका, मी आल्याशिवाय सूर्यच निघणार नाही. एवढा विश्वास, एवढा विश्वास, मी आल्याशिवाय सूर्यच उगवू देणार नाही. लहान होता तेव्हा गिळायला निघाला होता, त्याची काय हिंमत आहे आता परत उगवायची? विचार करा. निघाले हनुमंत. तिथं गेल्यावर वेळ कशाला घालवायचा म्हणले, अख्खा पर्वत उचलला आणि निघाले. त्यावेळेला देखील भरपूर प्रसंग आहेत. भरतानं पाहिलं एक भला मोठा वानर एका मोठ्या पर्वताला उचलून घेऊन चाललाय. भरताला वाटलं माझ्या दादावर काहीतरी अनिष्ट येते काय. एक बिन टोकाचा बाण मारला आणि हनुमंताला खाली पाडला होता. तेव्हा गुडघ्याला थोडासा मार लागला होता हनुमंताच्या, आणि हनुमंतानं पाहिलं इथं राम प्रभू सारखाच एक जण बसलेला आहे. रामच आहे की काय? हनुमंत म्हणतो तुम्हाला शोभलं का? शोभतं का तुम्हाला? भाऊ तिथं मूर्छा येऊन पडलाय तुमचा, तुम्ही इथं येऊन मलाच बाण मारला. त्याला वाटलं रामच आहे काय की, पण राम नव्हता तो, भरतजी होते. भरतजी. भरत, तेव्हा दोघांची ओळख पटली. निघाले तिथून हनुमंत, आणि मध्यरात्रीच्या वेळेलाच संजीवनी घेऊन तिथं समुद्र तीरावर लंकेमध्ये पोहोचले. ती संजीवनी जेव्हा लक्ष्मणाला देण्यात आली त्यावेळेला मध्यरात्रीच लक्ष्मण उठले, मध्यरात्री. आणि मध्यरात्री उठल्याच्या नंतर सावधान इंद्रजित आक्रमण मोठ्या मोठ्यानं घोषणा देऊ लागला. मध्यरात्री, रात्रच आहे. त्यावेळेला रामानं डोक्यावर हात फिरवला लक्ष्मणाच्या. लक्ष्मणा शांत हो, तू मूर्छा येऊन पडला होता, अजून मध्यरात्रच आहे, दुसरा दिवस उगवायचा बाकी आहे, दुसरा दिवस उगवायचा बाकी आहे. लक्ष्मण उठले, आणि लक्ष्मण उठल्याच्या नंतर रामप्रभूला जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाहीये. हनुमंताला पुन्हा एकदा छातीशी लावलं, आणि हनुमंता तू होता म्हणून माझा भाऊ वाचला, तू होतास म्हणून माझा भाऊ वाचला. चला, त्यावेळेला पुन्हा दुसरा दिवस उजाडला आणि युद्धाला सुरुवात झाली. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की. युद्धाला सुरुवात झाली. गुप्तहेराकडून बातमी कळाली रावणाला. ज्या लक्ष्मणाला शक्ती लागली होती तो लक्ष्मण पुन्हा उठून बसलाय. मग आपला भाऊ कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला जागा केलं पाहिजे. त्याला जागा करण्यासाठी सैनिक पाठवले. त्यावेळेला कुंभकर्ण उठून बसला. अरे मला कशाला उठवलं? त्यावेळेला सांगितलं युद्धाला सुरुवात झालेली आहे, रामासोबत युद्ध होतंय, तुमच्या भावानं रामाची पत्नी आणलेली आहे. त्या कुंभकर्णाला सुद्धा रावणाला सांगितलं त्यांची पत्नी देऊन टाक दादा, पण ऐकत नाहीये. रावण काय म्हणतो, अरे तो बिभीषण जसा मला सोडून गेला तसा तुला जायचं असेल तर जाय, काही गरज नाही तुझी सुद्धा मला. पण कुंभकर्ण काय म्हटला, ऐका, बिभीषण जसा सोडून गेला तसा मी सोडून जाणार नाही. तुम्ही जरी अन्यायी आहेत, तुम्ही जरी अन्यायाचा मार्ग स्वीकारला असेल तरी देखील मी तुमचीच